नमस्कार मंडळी, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या भूमिका येत असतात. कधी हसवणारी असते, कधी रडवणारी असते, कधी शांत रसातली असते. असाच एक हरहुन्नरी अभिनेता म्हणजेच श्री विजय कदम. त्यांच्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या भूमिका आल्या. अगदी सिरियस रोलही त्यांनी केले आणि विनोदी भूमिकाही त्यांनी साकारल्या. आणि दोन्हीही भूमिका, दोन्हीही जॉनर अगदी तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच आनंदाने ते पेश करायचे. पण आज मात्र हा हसवणारा अभिनेता आपल्यातनं निघून गेला. आज या विनोदी अभिनेत्याने, आज या हसवणाऱ्या अभिनेत्याने प्रत्येक कलाकाराच्या डोळ्यात, प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आणलेले. गेले 1.5 वर्ष विजय कदम हे कर्करोगाशी झुंज देत होते आणि अखेर आज 10 तारखेला 10 ऑगस्टला त्यांनी अंधेरीला त्यांच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला आणि या जगाचा निरोप घेतला. विच्छा माझी पुरी करा, हळद रुसली कुंकू हसलं, चष्मे बहादर, टूर अशा अनेक चित्रपटांमधून, नाटकांमधून त्यांनी स्वतःच्या भूमिकेची, स्वतःच्या पात्राची आणि स्वतःच्या नावाची एक छाप प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली होती. पण आज मात्र त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि प्रत्येक कलाकाराच्या मनात एक हळहळ निर्माण केली. माझीही कलाकार म्हणून एक इच्छा अपुरी राहिली की त्यांना भेटावं किंवा त्यांच्याबरोबर काम करता यावं. नाहीतरी नवरा म्हणजे किस झाडका पाला. पुरे उगाच माझ्या मैत्रिणीची चेष्टा करू नका. तर त्या काळात काय होतं की आजच्या सारखी अद्ययावत नाटकगृह नव्हती. बऱ्याचशा नाटक मंडळी होत्या, म्हणजे बालगंधर्व संगीत नाटक मंडळी, बालमोहन नाटक मंडळी, ही नाटक मंडळी, ती नाटक मंडळी. आणि काय व्हायचं की तालुक्याच्या गावी ही लोक जायची आणि तिथे आपला मोठा तंबू असा उभा राहायची आणि त्या तंबूमध्ये मग आतली आणि बाहेरची लोक राहायची. सोशल मीडियावरही ते ॲक्टिव्ह होते. इंस्टाग्रामवर त्यांचं स्वतःचं पेज होतं ज्याच्यावर कदम खोल नावाचा ते एक एपिसोड चालवायचे. बरेच भाग त्यांनी केले आणि त्यातनं वेगवेगळे किस्से सांगणं, वेगवेगळ्या पात्रांना मिमिक करणं, अशा सगळ्या गोष्टी ते करायचे. मी बारामती, मला पुण्याला यायचं होतं आणि आता बस निघणार, एसटी निघणार. एवढ्यात मी म्हणलं ड्रायव्हर मामा, पुण्याला पोचायला किती वेळ लागेल का? क्रॉसिंग आहे होय? नाही, माझं पुण्यात कोणाशीच वाकडं नाही. नाही, क्रॉसिंग म्हणजे त्यांची गाडी गाठायची का, एस टी गाठायची का? नाही, मग सांगा ना, नाही तर मारली त्याची नेऊन सोडले असते का पुण्याला? नाही, काही घाई नाही आहे. म्हणजे अगदी एका जागी बसून व्हेरिएशन कसे असतात हे जर शिकायचं असेल तर विजय कदम हे मोठं उदाहरण आहे. आणि आज मात्र हेच उदाहरण, आज हीच आठवण आपल्यातनं निघून गेलेली आहे. पण त्यांनी एक छाप मात्र स्वतःची निर्माण करून ते या जगातनं त्यांनी निरोप घेतलेला आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचा अभिनय, त्यांची एक शैली मात्र प्रत्येक कलाकाराला उमेद देऊन जाणारी आहे. लक्ष्मीकांत बेर्डे जेव्हा गेले त्यावेळेचा एक प्रसंग त्यांच्या इंस्टाग्रामवर मी पाहिला. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भावाचा त्यांना फोन आला की लक्ष्य आपल्यातनं निघून गेला आणि विजय कदमांच्या डोळ्यात आपोआप पाणी आलं. आज तेच पाणी आम्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात आलेलं आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि बीइंग कलाकारतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो.